पणाच्या बाता करीत क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज ढोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना पणाच्या बाता करीत क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज ढोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना। तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिंपली इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओपन सोचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। बीटमार्क व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। बीटमार्क व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करूचं ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून आपलं सॉन्ग इथून ॲड होऊन जाईल। सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। फोटोची लेंथ जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला सिंपली काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले त्यानुसार ज्या बीट आपल्या चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे स्प्लिट करायचा। पहिली बीट पाहिजे कुठे चेंज होत आहे तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे। ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, नाही तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो आहे ना इथून शेवटच्या बीट मार्कमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर आता आपल्या काय सिंपली हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं ऑप्शन येते, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। दोन डुप्लिकेट करून घ्यायचे लेयर। त्याच्यानंतर ही जी लेयर आहे अशा खाली आणून ठेवायची। खाली आणल्यानंतर आता आपले सिंपली पहिली लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून पहिले पेन जिथून ॲड करायचं। हे पेन जिथून ॲड केल्यानंतर दुसरा जो हा बीट मॉड्यूल आहे ना त्यावरती क्लिक करायचं आणि दुसरं पेन जिथून ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आता हे जे दुसरं पेन जे ते आपल्याला काय करायचं 6 सेकंद तिथला जो हा फोटो आहे ना तिथून हे जे पेन जे इथून स्प्लिट करायचं आणि पहिला जो भाग असेल इथून डिलीट करून टाकायचा असं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथून हे पेन जे येऊन जाईल। तर मी काय करतो आता हे जे बीट माऊस आहे इथून फोटो स्प्लिट करायचे राहिले तिथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट माऊस स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिंपली काय करायचं इथून इफेक्ट ॲड करायचे। आता तुम्हाला मी जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून एक इफेक्ट असेल तो सांगेल तो तुम्हाला इथून एक इफेक्ट ॲड करायचे तुमच्या फोटोला, जसं ते मी सांगेल तशा प्रकारे। तर आपल्या सिंपली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्येच एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन प्लॅटचं, तो सिलेक्ट करायचं अशा प्रकारे जसे ते आपण केलं आहे तशा प्रकारे आणि ह्याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय टोल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली 2 नंबरला एक ॲनिमेशन्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल डायनामिक कॉम्प्रेसाइडचा, इथून सिलेक्ट करायचं। ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबर आहे त्यावरती क्लिक करून इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल CRT ब्रँड्स, इथून सिलेक्ट करायचं। ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिंपली आउटमधला ब्लॅक होलचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला सिंपली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिंपली कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो पुन्हा प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिंपली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिंपली आपल्या इनमधलाच ऊसचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल तो संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिंपली आपल्या इनमधलाच अनफोल्डचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करा, ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिंपली आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिंपली तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर यामध्ये हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा। अशा
प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ज्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपले पहिले तिन्ही फोटो आहेत त्या तिन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली येतो तुम्हाला ना हा जो आपला चौथा फोटो आहे जो तो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट येऊन जाईल सेक नावाचं, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल चौथ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो 9 सेकंद आहे तिथला फोटो जो तो आम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट होऊन जाईल 3 प्लेट स्टेप्स, इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9-10 सेकंदाचा मागचा जो हा तिथला फोटो आहे त्यातून दोन्ही फोटोला इथून ठेवायची. ठेवल्यानंतर आता आपला हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.